जांभूळ किती आली बघा ना, हे बघा सगळ्या झाडांवर जांभळच जांभळे आहेत, भरपूर जांभळं, संपूर्ण झाड भरलंय बघा. हा ये 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 बघा कशी जांभळं भरलीत. जांभळं काढायला सुरुवात झाली. ही बघा जांभळं, ही जांभळं, ही बघा जांभळं सगळी जांभळं बघा. फणसोबा काढायला सुरुवात झाली आता. आणि तिथे पण खत्री माणूस महादूशेठ. आम्ही आता आंबे काढायला महादूशेठ. असे तो घे, घरीच होता आंबा तोडणी चालू आहे. नंबर लागला त्याचा. आणि अशा पद्धतीने आंबा तोडणी, आंबे काढणी चालू झाली. चिक्कूच्या झेल्यामधून आंबे काढते. हे बघा कॅरेट घे सर, कॅरेट सर ठेव त्याच्यावर, खाली दुसरीकडे ठेव. नाही तो असं जसे शक्य होईल तसं मी काढतोय. त्याचबरोबर आज आपल्याला कामं पण खूप आहेत. मग तेवढी सगळी कामं करून लंगडा आंबा काढून इतर आंबे जे आहेत, आम्रपाली असू दे, लंगडा असू दे, बदामी असू दे, हे सगळे आंबे काढून आज आपण आमच्याकडे जो गावाचा बंधारा आहे त्या बंधाऱ्याला आपण जाणार आहेत. आणि त्याचबरोबर तिथूनच आपण जमलंच तर जांभे धरण जे आहे, हे जांभे धरण आमच्या गावालाच आहे, त्याचं बॅकवॉटर तिथे येतं, ते सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवायचा प्रयत्न करणार आहे. मग अशा पद्धतीनं हे आंबे काढून झाल्यानंतर आपण तिकडे जाणार आहोत. आणि तुम्हाला आमचं गाव, आमची शिंगेवाडी, उंबरवाडी आणि त्याचबरोबर जांभे धरण हे सगळं दाखवणार आहे. परंतु कामंसुद्धा होणे गरजेचं आहे. म्हणून हे आपण इथे काय करतो आहे, हे आंबे आता जमा करतो आहे. आणि हे जमा करून झाल्यानंतर आपण तिकडे जाणार आहेत. बाकीची सगळी मंडळी जी आहे, महादेव असू दे, काशीनाथ वगैरे सगळी मंडळी असू दे, ही सगळी मंडळी. बदामी आंबा बघा कसा आहे, भरपूर लागला आहे. हा बघा, हा बघा, हे काढलेत बघा, हे बघा, ही आंब्याची बदामी व्हरायटी. हे बघा साईज पण बघा कशी मस्त आहे. जर हात बघा ना, एक नंबर जेवण आहे. आमच्या हिराबाईने बनवलं आहे का. हे मळ्याचे मासे, हे बघ मळ्या मासे, पापड, ही चटणी एकदम फेवरेट चटणी आहे, एकदम बेस्ट. ही भाकरी. इथे हे अक्काचं काम चाललंय. आता अक्का पण डबा खायला आले. आणि इथे हिरा लतानाने आमची ही सुपर नेहारी, सुपर डुपर हिट नेहारी आमची फ्राय बनवलेली न्यारीला. चला आता बाजारला. बघ इकडे जरा, चल ना बाजारला आता. काय बघतीस आता, चल इकडे आलीस तू फोटोमध्ये. हे अक्का पण आली, मेन टाकू. रस्ता पण असा एवढा मस्त आहे ना. अशा आमच्या गाड्या चालल्यात, तिघं कामाची माणसं. काशीनाथजी आपलं काम सोडून आलेत, बाळूकाका काम सोडून आलाय, महादू शेठ आपलं मेन खत्री माणूस तो पण बरोबर, आणि जोडीला मी. आणि असा आमचं चाललंय कार्यक्रम. शिंगेवाडी टू असनोली आता आम्ही निघलोय. एकदम रस्ता मस्त, एकदम. थोडासा कच्चा रस्ता लागला तो इकडून का. डॅम बघायला गेलो म्हणून, डॅम बघायला गेलो. आता कच्च्या रस्त्याने प्रवास चाललाय सगळा. आता हे जे घर आहे समोर आहे ना, हे काशीनाथजींनी बांधलं होतं. हे बघा काशीनाथजींनी घर बांधले. हे बघा हा घर. ही आमची वाडी, शिंगेवाडी का. शिंगेवाडी करणं आता आम्ही निघलो घरी. हे बघा चढावरचा रस्ता आहे ना. हातात मोबाईल आहे आणि मग शिंग्यांची घरा.
त्यांची जमीन इकडे आहे ना, मग ते इकडे आली शेतात जावं. डोळ्यातून टोटल जंगल आहे का? हा बघा, काही नव्हतं, आत्ताचे जंगल वाढलं. बचाव मोहीम जी घेतली ना, ही जंगल बचाव मोहीममुळे काय झालं, जंगलाचा बचाव झालाय. कोणालाही लाकडं तोडू देत नाहीत, कोणालाही झाडं तोडू देत नाहीत. त्यामुळे एवढं जंगल वाढलंय. हे आसनोली गावामधलं जंगल, शिंगेवाडीच्या इथलं. आणि इथे आम्ही निघलोय सगळेजण जंगल बघायला, रानमेवा खायला. आसनोली शिंगेवाडीला आलोय आम्ही आता. अशी निसर्ग संपन्न अशी आमची आसनोली आणि त्याच्यामधली शिंगेवाडी, जांभा धरण आणि इथे करवंदाच्या जाळ्या. सगळेजण आज, सगळे कामाची माणसं सगळे आज इकडे आहेत. तिकडे तो काका हां करवंद खात आहेत. बघा कसे सगळे, ते बघा करवंद खात आहेत. खाऊन बघ, किती मस्त लागते, एकदम चांगले बघ. करवंद करवंद. हे बघा बघा. चालू सगळे खात आहेत. ते बघा, कारण फिरतोयच तेवढे आम्ही. आसनोली गावाला जांभे डॅम असतं ना, हा जांभे डॅम इथपर्यंत आलेला आहे. आणि आता आम्ही आलोय, कुठे आलोय आपण आता? काय रे? जांभा डॅमला आलोय. आणि आजूबाजूचा सुंदर असा परिसर, शिंगेवाडी. आमचे काशीनाथजी आहेत, काका आहेत. इथून जांभा डॅम, इथून चालू पेंटिंग. आणि अशा पद्धतीने आम्ही आता या ठिकाणी आलोय. सगळे आमचे आज जंगल सफर करायला आलोय. आणि जंगल सफर मध्ये गाडी बघा कशी चालवते जंगलामधून. आजूबाजूला जंगल बघा आणि कच्चा रस्ता. आणि आंबे घेऊन जायचे ना. आम्ही आलोय बघा कुठे, कामं करायला बघा जंगलामध्ये. हे बघा आजूबाजूला जंगल बघा. चढाव चढाव आता उतार लागलाय. आता उतरला. हे बघा समोर आसनोली गाव आहे. चौकात समोर दिसते ते का दिसते, ते किनवली का टेकडीवरनं तिकडे तो निपुट्या तो उंचावर, तो एवढ्या उंचावर आहे तुम्ही? त्याची खाली यांची घर आहे ना, मेस्त्री. एवढी पक्की घर तिकडून सगळी घर टेकडीवर. इथून कॉन्क्रीटचा रस्ता इथपर्यंत कॉन्क्रीट, इकडून कॉन्क्रीटीकरण चालू आहे. आणि तेवढ्याच आम्ही निघलोय जंगलमधला रस्ता. आणि जंगलमधला रस्त्यामधून हे आम्ही तर शेतकरी मित्रांनो, मुळात आज आपण आलो कुठे माहिती आहे का, आमच्या आसनोली गावामधल्या उंबरवाडीमध्ये. आणि आमच्या ह्या वाडीमधली घरं किती भक्कम आहेत बघा. वाडीमध्ये सुद्धा आमच्या इथे घरं सगळ्यांची पक्की घरं आहेत. आणि इथे आमच्या याच्यामध्ये कोंबड्या, या कोंबड्या बघा अशा, बघा कोंबडे कसे. आणि आमच्या बकऱ्या, हे बघा कशा बकऱ्या. बघतोय बघ कसे माझ्याकडे, काय बघतो रे, काय बघतोय काय. सगळी गँगे बघा कशी. बघते असताना दिसतोय मी नवीन पाहुणा आलो इथे, त्याच्यामुळे आज सगळ्या बकऱ्या आहेत सगळ्या. हे बघा उठल्या सगळ्या आता. घंटी पण बाजूले. छोटू बघतो काय तुला पण घेऊ फोटो. आज मी त्यांच्यासाठी नवीन पाहुणा इथे, कारण मी आज वाडी बघायला आलो ना. आप्पी आली, पाठीमागनं अक्का येते. चाललेत जा गाडीमध्ये, मी बसलो इथे. आणि आमचे माधू शेठ आणि अक्का. आलो मस्त हो. सगळी घरं पण पक्की आहेत एकदम मस्त वेगळे. आम्ही आमच्या ताई पण सगळं काम करतात. आणि आमचे माधू शेठ. आज काय चाललंय रेती, वा ताई आहेत आमच्या. आणि दादा पण काम चाललंय. दादा चाललंय बरोबर मस्त. सगळी आमची मंडळी वाडीमधली बघा कोंबड्या कशा. आई गो पडलो असतो. नको बिलकुल नको 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 नको. हां
राह बस. चाललं होतं तिथं पाणी प्यायलो आणि तुझ्याकडे हे- पण चहात पाणी प्यायलो असं बघ. नका महादेशेकची मुलगी हे छोटी मुलगी असं आलं आम्ही आज त्यांच्या घरी. चला ओके. चला. काय म्हणजे आम्ही यांना फसून आणलंय मी. यांना सांगितलं नाही कोणालाच. त्याला बोलतो आम्ही. कुठल्या बाजूने? इकडून असा रस्ता आहे आमचा. ही वाडीमधली घरं, ही शिंगणवाडी लागली आता. शिंगणवाडी लागली. हा, तुम्ही बोला ना. शिंगणवाडीवरून आता चाललो आपण आसनोली. हा, तुम्ही सांगा तुमच्याकडे कोण कोण आहे, तुमचे नातेवाईक कोणी असतील ते सांगा. विटा विटा आपले चालू करा आपले. आता कुठे आलो माझं शेत आता आपण? शिंगणवाडी आलो. या विटा यांच्या आमच्या नातेवाईकांच्या. हा, मग मामा इथं करवंद बिरवंद आहेत का? करवंदी पण आहेत इथं. हा, भाजल्यात होत्या काय पिकल्यात पण मग तोडायची का? भरपूर. घ्यायची का? तोडायला थांबायला लागेल. थांबायला लागेल. आपल्याकडे वेळ काय आहे? वेळ कमी आहे आपल्याला. हा. थांबून नाही जमणार नाही तर आपण थांबलो असतो. थांबलो असतो. थांबून जमणार नाही. नाही आपल्याला वेळ नाही एवढा वेळ थांबायला. नाही. थांबायला वेळ नाही. आपल्याला आता आसनून जायला लागेल ना. आसनोली जायला लागेल का? मग आसनोलीला त्याने गावात जायचं का आता? हा, आता गावात जायला मग तिथून आपले फुलवरे फार्म हाऊस जायला लागेल. फुलोरा फार्म हा, हाऊस. तिथे आपल्याला थोडं काम आहे ना ते पण झाल्या पाहिजे. बरोबर आहे. हा, नुसतं आपण फिरून नाही जमणार. बरोबर आहे. आपल्याला फुलवरे फार्मात जाऊन थोडे आंबे काढायला लागतील, हा, थोडे चिकू काढायला लागतील. हा. मग आपल्याला ते गाडीत घेऊन जायला कोणकोणते आंबे आज काढायला लागतील? अं, आंबे कोणकोणते काढायला लागतील? लंगडत लंगडप काढायला लागेल. लंगडत थोडा काढायला लागेल. बदामी काढायला लागेल. बदामी पण. आम्रपाली नाही ना अजून? आम्रपाली काय करू? आम्रपाली काय करू? आम्रपाली रविवारी काढायला ठेवू. रविवारी काढायला ठेवू. पण रविवारी तुम्ही असाल का? रविवारी बघू. मला लग्न पण आहे तिथे हा, पण वेळ काढेल. कुंभारवाडीला. हा. अरे हे बघ निळगाय. हे बघा निळगाय दिसली का तुम्हाला? ही बघा निळगाय. ही बघा चालली बघा. ही बघा. ये ये ये. ही बघा निळगाय कशी. निळगाय कशी असते बघा. तुम्हाला दाखवतो. ही बघा निळ कशी आहे बघा. त्या पुढे ती बघा निळगाय कशी आत्ताच दिसली बघा. आता माधू चाललंय, माधू शेट चाललंय तिच्या मागे. ते बघा, ते बघा पळाली बघा. ती बघा, ती बघा. ओके, चालू झाला आता. आणि सांगत चला काय काय एरिया आहे तो. आत्ताच आम्हाला काय बघायला मिळाली? निळगाई बघायला भेटली. माधू शेट तिकडे भरपूर आहेत का हो निळगाई? निळगाई भरपूर आहेत. आता एक आपल्याला बघायला भेटली ना. हा, हा, भरपूर आहेत. भरपूर आहेत. हा, मग त्याला पकडू शकतो का नाही आपण? नाही पकडायला नाही थांबत त्या. हा, नाही थांबत ते. आपल्याला लांबच बघत्यात हा. आणि पळत सुटत्यात. तसे उभे राहत्यात. आपल्याला वाटतो का नाही जात पळत, हा. पण लय पळते जात. लय पळते ना. हा, आणि मोठी जात नाही ती. उंच जाते. उंच जात. मोठ्या आहे निळगाई नाही का? माणसं बिनसं पोरं बिरं येतात तिकडं. आता ह्या काय पोरं आपण आल्या तिकडे डॅम बघायला, कंदा खायला आल्यात. कंडा खायला. हा, करवंद. करवंदा. करवंद हा का? हा, आमच्याकडे कंडा बोलतात आणि आपण असं ग्रामीण भाषेमध्ये आमच्याकडे कंडा बोलतो. कंदा बघ. हा, कंदा. हा, आणि ह्यो आपला आसनोली डॅम आला. हा, कुठे डॅम आहे? ह्यो काय खाली आहे. इथून खाली डॅम आहे हा, का? या रोड पासून कळतो. आता थोडे पुढे गेला ना हा. का लगेच कळलं. कळलंच पाहिजे हा, ते. हे रान आहे ना. रानामुळे ते हे कळलं. रानामधलं का? रान आहे का आपलं? हा, रान मोठं झालंय ना त्यात ते हा. कळत नाही. थोडे खाली आला ना हा. तर कळत. हा, आमचा मामा आसनूल गेलेला तो घरी चाललाय. घरी चालला का? हा. हे बारची डॅम इथे. हा, आता बघ. तो बघ. हो, तो डॅम आपला आसनोली. हा, इथून आपल्याला पाण्याचा पुरवठा होतो. येतो. हा, गाडी जाते का नाही जात ना? गाडी ती परत नाही जाणार. हा, उतरून मग तिथं उतरायला लागेल. हा. व तिथं आणि मग तिथून थोडा चालायला लागेल का डॅम जायला लागेल. डॅम जायला लागेल. मग या रोडने जायला लागेल तिथे. आता निळगाय उडवली असती तर आपण नसतं ती नाही सापडणार. निळगाय उडवायला आपल्याला या नाही ना.
परवानगी नाही ना आपल्याला. परवानगी. हा, हा. आपल्याला थांबायला लागतो. काही थांबायला. वस्तू भेटले तर आपल्या पण नुकसान तो झालं नाही समोरचा भाग पाहिजे. दिसतो तो कुठला तो किनवली का कोणता? तो तिकडे बिल्डिंग दिसत नाही. ते सरगाव असेल तिकडे. सरळ गाव का आता हे टेम्पो आले बघा टेम्पो कसे आले. आले बघ, हा टेम्पो आले. अरे बाबा रस्त्याचा एकदम एक नंबर रस्ता आहे रे. हा, रस्ता बघ. हा. आता आपल्या घरची वाट बघत असेल आपली. आपण हा प्रोग्राम असा विचित्र केला आहे जो कोणाला कळणार पण नाही. कळणार नाही, आम्हाला सुद्धा कळलं नाही. तुम्हाला सुद्धा कळला नाही. हा, एका दादा बसवला आम्हाला, पण दादा घेऊन चाललाय कुठे हे चाललाय कुठे? हा रस्ता कुठे जातो? हा रस्ता तो कुठे? डॅमो. डायरेक्ट डॅमवर हा, डायरेक्ट जाऊ शकतो डॅमवर. इथून जाऊ ना होते वरती जाऊ शकतो कुठपर्यंत डॅमवर जाऊ शकतो. डॅमो जाऊ शकतो आपण. याच्यावर ना गाडी घेऊन हा, ते थोडं चालायला लागेल थोडा. नाही तर जाऊ दे चल, लय आपल्याला ऊन हे बघायचं का झालं. डॅम नको, ऊन झालेलं आहे. होऊन झालं. नको, टाइम झाला आपल्याला. तू आम्हाला सांगितलं आपण गावातल्या घरी जाऊ. दोन्ही हा? हातातलं, हा तर तू आम्हाला इकडं घेऊन निघला. तो फसवला. फसवला आम्हाला. तू लगे वाडीला घेऊन गेला, शिंगणवाडी. लगे तिथे गेला, मग बोलतो आई आपण जाऊ उंबरवाडी. वाडीला मग मी पण बोललो मग चला आता आपल्या घरी जाऊन या. तर आला तू. मग आलो तिथं जाऊन. शिंगणवाडी ते उंबरवाडी. हा, रस्ता भारी बनला पण माझ्या शेती. रस्ता चांगला आहे. आणि इथून आपल्या समोरचे ते मंदिर हा, ते मंदिर अंसाई मातीचं हंसाई मातीचा मंदिर. मंदिर. आणि ते निपुर्ते पाडा का तो हा, समोरचा तो निपुरता पाडा. तो गाची हा, होतो निपुर्ते पाडा. निपुरता पाडा. असा आमचा शहापूर तालुक्यामधला सगळ्यात मोठं असलेला आसनोली गाव. आता सगळ्यांनी बागायती करायला सुरुवात केली. स्पीड ब्रेकर जागोजागी आहेत. गाडी सावकाश चालवायला पाहिजे ना म्हणून असं चालवते. परफ्यूमच आहे. आता आला का आसनोली? आसनोली आला का? आता आसनोली मध्ये आलो आपण डबल. उंबरवाडी फिरते झालो, आता परत आसनोली आलो. इथे जोट्या बांधायला घेतला बघ रवी. बांधारा घेतला बरोबर. वरती 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 वरती. बघ आपल्याला, बघ आपल्याला. कोण? बाबोरे. हा हा तुमचा माणूस मोठा बोलला. मोठा बोलला. इथून आता आपण आलो ग्रामपंचायत कार्यालय. हा. आणि इथून मग आपण आलो घरी. हा आसनोलीला. आता आपण आपल्या काकांकडे जाणार आहे. असा घेऊ का? याला जवळ तुम्हाला कुठे पडेल? जवळ इकडनं घे ना मग. हा इकडनं घे ना. याला जवळ कुठे पडेल? ते आपल्या पकेशच्या घराजवळ. हा तिथूनच जातील ना. प्रकाश शेठच्या घराच्या इथून हे घरी जातील.